तुझ्या वचनातून माझ्याशी बोल, तुझी सर्व वचने वयाने आमेनमध्ये मी स्वीकारतो. आमेन. परमेश्वर पिता, तुझा आत्मा या ठिकाणी उपस्थित आहे आणि प्रभू देवा, जे काय आम्ही बोललो प्रभू देवा त्याप्रमाणे तू करणार आहेस असा विश्वास आम्ही बाळगतो प्रभू देवा. आणि या ठिकाणी प्रभू देवा असलेला प्रत्येक व्यक्ती तुझ्या पवित्र हातात आम्ही समर्पित करतो. प्रभू देवा, तुझ्या वचनातून आम्हा सगळ्यांशी तू बोल अशी आम्ही तुला विनंती करतो. जे काय आम्ही शिकणार आहोत प्रभू देवा त्या गोष्टी आमच्या हृदयाला, आमच्या जीवनाला प्रभू देवा कलाटणी देणाऱ्या, बदल घडवणाऱ्या, आमच्या जीवनात प्रभू देवा अद्भुत अशा प्रकारचं सत्य आम्हाला तू समजावून सांग अशा मी तुला विनंती करतो. आमची प्रार्थना ऐकणार तू देव आहेस. सर्व गौरव आणि महिमा तुला देतो प्रभू देवा. आज जसे आले प्रभू देवा या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती पित्या तसा जाणार नाही प्रभू देवा, तर त्यांच्या जीवनामध्ये बदल झालेला असेल प्रभू देवा. घरातून निघताना जी प्रार्थना त्यांची होती प्रभू देवा, ती प्रार्थना येशूच्या नावामध्ये ऐकलेली असावी प्रभू. आमची प्रार्थना ऐकली देवा येशूच्या नावात. आमेन. बसूया. प्रेज द लॉर्ड. मागील आठवड्यामध्ये आपण एक वेगळ्या प्रकारचा संदेश ऐकला होता आणि आपलं जे कंपॅरेटिव्ह संदेश तुम्हाला सांगत आहे त्यानुसार आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचे कॅरेक्टर किंवा काही प्राणी, पशु, पक्षी यांच्या सुद्धा कॅरेक्टरमधून काही गोष्टी आपण पाहत आहोत. आणि आज आपण तुम्हाला माहिती असणारे दोघं जण आहेत त्यांच्याविषयी आपण पाहणार आहोत. आणि बऱ्याच वेळेस तुम्ही या लोकांच्या विषयी, या दोघांच्या विषयी ऐकलेला असेल आणि बऱ्याचशाच गोष्टी तुम्ही या अगोदर शिकला पण असाल. पण काही नवीन गोष्टी किंवा ज्या गोष्टी परमेश्वराने मला सांगितल्या त्या गोष्टी मी सांगायचा प्रयत्न करेन. उत्पत्ती याचा 25वा अध्याय आपण काढूया सगळेजण. उत्पत्ती याचा 25वा अध्याय. उत्पत्ती विधीचा पुस्तक 25 अध्याय. हिंदीमध्ये पहिल्यांदा वाचू. तुमच्याजवळ कोणाजवळ हिंदी बायबल आहे? हिंदी बाइबल है आपके पास तो पढ़ी. उत्पत्ति उसका 25 अध्याय और 19 से लेकर 28 तक पढ़ना है. अब्राहम के पुत्र इसहाक की वंशावली यह है. अब्राहम से इसहाक उत्पन्न हुआ और इसहाक से 40 वर्ष का होकर रिबका से, जो पद्मनाम के वासी अरामी बतूएल की बेटी और अरामी लाबान की बहन थी, विवाह कर लिया. इसहाक की पत्नी बांझ थी, इसलिए उसने उसके निमित्त यहोवा से विनती की और यहोवा ने उसकी विनती सुनी. इस प्रकार उसकी पत्नी रिबका गर्भवती हुई. लड़के उसके गर्भ में आपस में लिपट के एक दूसरे को मारने लगे. तब उसने कहा, मेरी जो ऐसी ही दशा रहेगी तो मैं कैसे जीवित रहूंगी? और वह यहोवा की इच्छा पूछने तो गई. तब यहोवा ने उससे कहा, तेरे गर्भ में 2 जातियां हैं और तेरी कोख से निकलते ही 2 राज्य के लोग अलग अलग होंगे और एक राज्य के लोग दूसरे से अधिक सामर्थी होंगे और बड़ा बेटा छोटे के अधीन होगा. जब उसके प्रसव का समय आया तब क्या प्रकट हुआ कि उसके गर्भ में जो बालक है, पहला जो उत्पन्न हुआ वह लाल निकला और उसका सारा शरीर कंबल के समान रोगमय था. इसलिए उसका नाम एसाव रखा गया. पीछे उसका भाई अपने हाथ से एसाव की एड़ी पकड़े हुए उत्पन्न हुआ और उसका नाम याकूब रखा गया. जब रिबका ने उनको जन्म दिया तब इसहाक 60 वर्ष. मी वाचतो तुमच्यासाठी मराठीमध्ये. काही भाग हिंदीतून आपण वाचला पण त्याच्यातून काही भाग जो 22 वचनापासून मी 26 पर्यंत वाचला. तिच्या उदरात मुले एकमेकांची झगडू लागली तेव्हा ती म्हणाली, हे असे काय मला होत आहे? हे काय असेल हे परमेश्वराला विचारण्यास ती गेली. परमेश्वर तिला म्हणाला, तुझ्या गर्भाशया 2 राष्ट्रे आहेत. तुझ्या उदरातून 2 वंश निघतील. एक वंश दुसऱ्या वंशाहून प्रबळ होईल आणि वडील धाकट्याची सेवा करेल. तिचे दिवस भरून प्रसूती समय आला तेव्हा पहा तिच्या उदरात जुळे मुलगे होते. पहिला तांबूस वर्णाचा असून त्याचे सर्व अंग केश वस्त्रासारखे होते. त्याचे नाव यसाव ठेवले. त्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला. यसावाची टाच त्याच्या हाती होती आणि त्याचे नाव याकोब, टाच धरणारा किंवा युक्तीने हिरावून घेणारा ठेवले. तिने त्यास जन्म दिला तेव्हा इसहाक 60 वर्षाचा होता. ते मुलगे मोठे झाले. यसाव हा रानात फिरणारा हुशार पारधी झाला व याकोब हा साधा मनुष्य असून तंबूत राहत असे. यसाव हरणाची मांस आणीत असे. ते इसहाक खाई म्हणून तो त्याचा आवडता होता आणि याकोब रिबेकेचा आवडता होता. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. तुम्हाला कळालं असेल आतापर्यंत की मी तुम्हाला कशाविषयी सांगत आहे आणि कोणते दोन लोक आहेत की ज्यांच्याविषयी आपण पाहत आहोत. याकोब आणि यसाव. नाव घेत असताना सुद्धा आपण याकोब आणि यसाव घेतो. यसाव आणि याकोब असं म्हणत नाही, कारण परमेश्वरानं जे क्रम ठेवलेला तो उलटा क्रम केलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे हे दोघं जण जुळे भाऊ आहेत. कोण आहेत ते? जुळे भाऊ आहेत. आणि एकाच उदरामध्ये एक अभिवचनाची संतती आहेत हे दोघे जण. अब्राहमाला अभिवचन होतं, इसहाकाला अभिवचन होतं आणि तेच अभिवचन याकोब आणि यसावाला सुद्धा परमेश्वराने देऊ केलं होतं. आणि पण एक व्यक्ती मात्र अभिवचनाचं जीवन जगला, दुसरा मात्र अभिवचनाचं जीवन जगला नाही. आणि त्याला देवापासून ज्या गोष्टी वारशानं प्राप्त झाल्या होत्या त्या गोष्टीचं त्यानं महत्व जाणलं नाही आणि त्या गोष्टीचं महत्व न जाणता तो देवापासून बाजूला घेतला गेला. पहिली गोष्ट म्हणजे याकोबाच्या आणि यसावाच्या जीवनामध्ये एक महत्वाचा भाग होता आणि तो भाग आहे ज्येष्ठत्वाचा हक्क. कोणता भाग आहे? ज्येष्ठत्वाचा हक्क. हा जो ज्येष्ठत्वाचा हक्क आहे तो देवानं देऊ केलेला होता. कोणाला देऊ केला होता? कोणाला देऊ केला होता? ज्येष्ठत्वाचा हक्क हे किचकट आहे समजण्यासाठी, थोडंसं किचकट आहे, कारण बरेच लोक यसावाच्या बाजूने असतात, बरेच लोक याकोबाच्या बाजूने नाहीत. लक्षात घ्या. बऱ्याच लोकांना असं वाटतं की यसावावरती परमेश्वराने कुठेतरी अन्याय केलेला होता किंवा परमेश्वराने असं का म्हटलेलं होतं. कारण काही गोष्टी अशा होत्या की यसावाच्या जीवनामध्ये यसावानं ते केलेली मिस्टेक ज्या आहेत, यसावानं केलेल्या ज्या चुका आहेत त्या चुका आपण पाहणार आहोत. बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही जर वाचलं इब्री लोकासपत्राच्या 12व्या अध्यायामध्ये आणि 16 आणि 17 वचन, तुम्हाला यसावाने नेमकं काय केलं होतं या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. वाचा त्या ठिकाणी. इब्री लोकासपत्राचा 12वा अध्याय. देव त्याच्या आत्म्याद्वारे काही गोष्टीचं स्पष्टीकरण नंतर देत गेलेलं आहे आणि त्याचं स्पष्टीकरण आपल्याला बायबलमध्ये खूप ठिकाणी पाहायला मिळतं. 15, 16 आणि 17 वचन आहे. देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये, कोणी जारकर्मी होऊ नये किंवा ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले त्या यसावासारखे कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नये, म्हणून याकडे लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. महत्वाची गोष्ट पहिला मी तुम्हाला मुद्दा काय सांगितला की ज्येष्ठत्वाचा हक्क जो आहे त्या हक्कामुळे या दोघांचं कॅरेक्टर वेगळं वेगळं ठरतं. लक्षात घ्या. या ज्येष्ठत्वाच्या हक्काला एका व्यक्तीनं श्रेष्ठ मानलेलं आहे आणि एका व्यक्तीनं कनिष्ठ मानलेलं आहे किंवा इतकं महत्वाचं मानलेलं नाही. आत्ताच्या काळामध्ये बऱ्याचशाच गोष्टी जे विश्वासणारे आहेत ते विश्वासणारे बऱ्याचशाच गोष्टींना, आत्मिक गोष्टी ज्याला आपण म्हणू की त्या आत्मिक गोष्टींना महत्वाचं मानतात. जसं मी सुरुवातीला सांगितलं, मी मगाशी बोलत होतो उपवासाविषयी. उपवास असेल, प्रार्थना असतील, बायबलचं वाचन असेल, बायबलचं आज्ञापालन असेल, अशा बऱ्याचशाच आत्मिक गोष्टी सध्या आपण फॉलो करतो ज्या नवीन करारामध्ये आहे. जुन्या करारामध्ये ज्येष्ठत्वाचा हक्क होता. जुन्या करारामध्ये गंगाळामध्ये पाय धुणं होतं. जुन्या करारामध्ये पापांची क्षमा, ज्याला पापार्पण म्हणत होते, होमार्पण म्हणत होते, त्या होत्या. मेजाची भाकरी होती. आणि जुन्या करारामध्ये आई वडिलांची आज्ञा पाळणं होतं. जुन्या करारामध्ये शब्दात पाळणं होतं. अशा बऱ्याचशाच गोष्टी होत्या की ज्याला महत्व दिलं जात होतं आणि ज्याला महत्व देणं भाग होतं. पण नवीन करारामध्ये आपण ज्यावेळेस आलो त्यावेळेस आपल्याला आज्ञा पाळणं आहे. नवीन करारामध्ये आपण आलो त्यावेळेस आपल्याला पापापासून दूर राहणं आहे. नवीन करारामध्ये आपण आलो त्यावेळेस चर्च अटेंड करणं असेल, बायबल वाचणं असेल, प्रार्थना करणं असेल, उपवास करणं असेल आणि वेगवेगळ्या अशा प्रकारच्या गोष्टी आहेत की ज्या नवीन करारामध्ये, ज्या जुन्या करारात होत्या त्या नवीन करारात आता सध्या नाही. पण नवीन करारात एक नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या आज्ञा आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि त्याला महत्व दिलं गेलं पाहिजे. एक माणूस होता की जो महत्व देत आहे आणि दुसरा व्यक्ती आहे तो महत्व देत नाही. एकाच उदरात मध्ये जन्मलेले दोघ जण जुळे आहेत. महत्वाच्या गोष्टीमध्ये त्यांच्यामध्ये बऱ्याचच एकमेकांपासून हिरावून घेण्याचा स्वभाव आहे तो त्यांच्यामध्ये आहे. लक्षात घ्या. आहे का त्यांच्यामध्ये? कारण ते अशा कुटुंब पद्धतीमध्ये जन्माला आलेले आहेत किंवा ज्यामध्ये वाढत आहेत त्यामध्ये एक व्यक्ती जो आहे यसाव जो आहे तो इसहाकाचा लाडका आहे आणि एक व्यक्ती, एक मुलगा जो आहे तो कुणाचा लाडका आहे? रिबेकाचा लाडका आहे. लक्षात घ्या. या अशा कुटुंबामध्ये ज्यावेळेस वाढ होते त्यावेळेस मूल्य जपणं, मूल्य म्हणजे जे आध्यात्मिक मूल्य असतात, मूल्य म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की जे काहीतरी तत्व असतात आध्यात्मिक, ती तत्व जपणं खूप अवघड बनतं. आणि याकोबाजवळ आणि यसावाजवळ दोघांच्या जवळ सुद्धा या अशा प्रकारच्या तत्वांना आपल्याला पाहायला मिळत नाही. दोघांच्याकडे पण नाही, ना यसावाकडे आहेत ना याकोबाकडे आहेत. पण काही अशा गोष्टी होत्या की ज्या गोष्टींना याकोबानं खूप महत्व दिलेलं आहे.
कारण बायबल त्या ठिकाणी असं सांगलेलं आहे की सुरुवातीला जर आपण वाचलं 27 आणि 28 वचनामध्ये तिथे लिहिले उत्पत्तीमध्ये की त्या ठिकाणी एसाव जो आहे तो हुशार पारधी झाला, पण याकोब मात्र एक साधा मनुष्य होता. कसा मनुष्य होता? साधा, घरात राहणारा, साधा, आणि कुठल्याही प्रकारे बाहेरच्या अशा कुठल्याही वातावरणामध्ये काही वाढलेला तो नव्हता. पण एसाव मात्र खूप हुशार होता. एसाव मात्र जगातल्या गोष्टीकडे त्याचं काय होतं बरं, जास्तीत जास्त लक्ष होतं. आणि याकोबाचं मात्र जगातल्या गोष्टीकडे लक्ष नव्हतं, कारण त्याचं लक्ष जास्त करून जे परमेश्वरानं अभिवचन दिलेलं आहे त्या अभिवचनाकडे लक्ष होतं. कारण सुरुवातीला जन्मण्यापूर्वीच देवानं काय अभिवचन दिलं होतं की वडील धाकट्याची सेवा करेल. ही गोष्ट कोणाच्या लक्षात होती? याकोबाच्या लक्षात होती, एसावाच्या लक्षात राहिलेली नव्हती. एसाव जगातल्या जीवनामध्ये हरणाची शिकार करण्यामध्ये, हुशारीपणा करण्यामध्ये, पारद करण्यामध्ये, आपल्या बापाच्या लाडामध्ये इतका बिघडलेला होता, म्हणजे इतकं त्याचा तो गुंतून गेला होता की जे देवानं मूल्य दिली होती त्या मूल्यांच्याकडे त्याचं लक्ष नव्हतं. देवानं जे अभिवचन देऊ केले त्या अभिवचनाकडे लक्ष नव्हतं. जर लक्ष असतं तर इसहाकाकडून चोरून सुरुवातीला जर प्लॅन कोण केला असेल तर एसावाने केला. याकोबाने प्लॅन नंतर केला, एसावाने प्लॅन सुरुवातीला केला. कारण त्याला माहिती होतं की मला देवाचं जी योजना आहे ती देवाची योजना बदलावी लागेल. आणि देवाची योजना बदलत असताना ज्यावेळेस हक्क विकला गेला त्यावेळेस कशासाठी हक्क विकला माहिती त्यांनी? जगातल्या गोष्टीसाठी, जगातल्या जे आपल्याला हवं असं वाटतं त्या गोष्टीसाठी हक्क विकलाय. पण तुम्हाला ठाऊक आहे ज्या जगामध्ये आपण जगत आहोत त्या जगामध्ये आशीर्वाद पाहिजेत लोकांना, आत्मिक मूल्य नको आहे, आध्यात्मिक मूल्य नको आहे. आध्यात्मिक जे हवं आहे, जे आध्यात्मिक जे देवानं आपल्याला देऊ केले ते लोकांना नको आहे. जे जगातलं हवं आहे त्या जगातल्या गोष्टी जास्त गरज वाटते. एसाव सुद्धा तसाच ऐहिक बुद्धीचा होता जसं आज विश्वासणारे जीवन जगत आहे. कारण तिथं लिहिलंय की एका वेळच्या जेवणासाठी, कुणासाठी? एका वेळच्या जेवणासाठी ज्यानं काय विकलं? ज्येष्ठत्वाचा हक्क विकला. ज्येष्ठत्वाचा हक्क काय केला? विकला. आणि ऐहिक बुद्धीचा विल, त्याला काय म्हटलेलं आहे? ऐहिक बुद्धीचा. ऐहिक बुद्धीचा ज्याला आपण म्हणतो इब्री भाषेमध्ये किंवा जे ग्रीक भाषेमध्ये जसा उल्लेख आहे की तो आध्यात्मिक नसणारा असा उल्लेख, म्हणजे बेब्रेलोस असं म्हटलेलं आहे. बेब्रेलोस असा शब्द आला ऐहिक बुद्धीच्या या शब्दाला बेब्रेलोस म्हटलेलं आहे. आणि बेब्रेलोसचा अर्थ असा होतो की तो आध्यात्मिक नसलेला असा व्यक्ती आहे, म्हणजे मुळातच त्याच्यामध्ये ती आध्यात्मिक वृत्तीच नव्हती की त्या वृत्तीमुळं तो ज्येष्ठत्वाचा हक्क मिळवूच शकला नाही. जगातल्या गोष्टीकडेच त्याचं जास्त लक्ष होतं. जशा प्रकारे देवानं जी भविष्यवाणी केली ती भविष्यवाणी अशीच असेल का? ना इसहाकाला त्यानं प्रश्न विचारला, ना रिबेकाला त्यानं प्रश्न विचारला, ना आपल्या भावाशी जो ज्यावेळेस ज्येष्ठत्वाचा हक्क विकला त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं असं संभाषण झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याला असं वाटलं माझी भूक माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे, ज्येष्ठत्वाचा हक्क महत्वाचा नाही. अशा प्रकारचा एक ऐहिक बुद्धीचा असलेला तो मनुष्य होता. आता सध्याच्या काळामध्ये सुद्धा विश्वासणारे अशाच प्रकारच्या ऐहिक बुद्धीचे जीवन जगणारे लोक आहेत. कारण का? कारण हे वातावरण जे आहे, जगाचं वातावरण जे आहे ते वारंवार आपल्याला जगाकडेच घेऊन जाणार आहे. जगातल्याच गोष्टी जास्त मूल्य, जगातल्याच गोष्टीला जास्त महत्व देणार आहे. आध्यात्मिक गोष्टीला जास्त महत्व देणार हे जग नाही. लक्षात घ्या, आध्यात्मिक गोष्टी नेहमी दुय्यम स्थानावरती असतात. प्रथम स्थानावरती काय असतं? देवाकडे येणारा प्रत्येकाचा उद्देश, देवाकडे येणारे प्रत्येक मॅक्झिमम लोक या आशीर्वादासाठी आलेले असतात, आरोग्यासाठी आलेले असतात, कुठेतरी माझ्या जीवनामध्ये चांगलं होईल यासाठी आलेले असतात. माझ्या जीवनामध्ये काहीतरी मला देव काहीतरी अशा गोष्टी देईल की जे मी प्रयत्न करून, काम करून, कष्ट करून मिळवू शकणार नाही, असं काहीतरी देव देईल यासाठी आलेले असतात. देव माझ्यावर कृपा करतो, देव माझ्यावर प्रेम करतो, त्यानं काही नाही दिलं तरी मी त्याला चिटकून राहणार आहे यासाठी आलेले पुढे 1% माणसं आहेत. आणि त्या 1% देव शोधत आहे. आणि त्याच्यामध्ये कोण होता माहिती आहे? त्याच्यामध्ये याकोब होतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की देवाने याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला. कशासाठी याकोबावर प्रीती केली बरं? कारण याकोब हा ऐहिक बुद्धीचा नव्हता, एसाव हा ऐहिक बुद्धीचा होता. बाजूला सांगा, याकोब ऐहिक बुद्धीचा नव्हता. तिथं लिहिले का याकोब? कुठेही बायबलमध्ये असं लिहिलेलं नाही की याकोब ऐहिक बुद्धीचा होता म्हणून. पण बायबल वारंवार आपल्याला सांगते की एसाव ऐहिक बुद्धीचा होता. एसावाची कृत्यच लहानपणापासून काय होती बरं? दुष्ट होती, किंवा त्याचं जास्तीत जास्त लक्ष देवाच्या आशीर्वादाकडे जास्त होतं. कारण सुरुवातीला जेव्हा तू इसहाकासोबत प्लॅन करतो त्यावेळेस प्लॅन करताना तू एक गोष्ट बोललेला आहे. काय बोलला? की मला तुमच्यापासून काय पाहिजे?
आशीर्वाद पाहिजे. मला तुमच्यापासून काय पाहिजे बरं? आशीर्वाद पाहिजे. त्यानं देवाकडून ज्येष्ठत्वाचा हक्क मिळवायचा प्रयत्न केलेला नाही. लक्षात घ्या, आशीर्वाद पाहिजे. ज्येष्ठत्वाचा हक्क सुद्धा कशासाठी हवा होता? आशीर्वादासाठी हवा होता. देवाकडून ज्या आत्मिक गोष्टी मिळणार आहेत त्यासाठी त्याला ज्येष्ठत्वाचा हक्क नको होता. लक्षात घ्या. पण याकोब मात्र असा व्यक्ती होता की त्याला ज्येष्ठत्वाचा हक्क यासाठी हवा होता की ज्या ज्येष्ठत्वाच्या हक्काबरोबर अभिवचन जोडले गेलेले. प्रेज द लॉर्ड. काय जोडलेले आहे? अभिवचन जोडले गेलेले. ज्येष्ठत्वाच्या हक्काबरोबर पैसा जोडला गेलेला होताच होता, पण त्याच्या अगोदर काय जोडलेलं होतं? अभिवचन जोडली होती. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस देवाजवळ आपण येतो ना, ज्यावेळेस आत्मिक मूल्य आपण जपतो ना, आत्मिक मूल्य जे प्रार्थनेचं एक आपलं मूल्य असतं. प्रार्थनेचं एक देवासोबत असलेले कमिटमेंट असते. देवासोबत केलेली बायबल वाचण्याची किंवा त्याच्या आज्ञा पाळण्याची केलेली कमिटमेंट असते की ती ज्यावेळेस आपण जपतो त्यावेळेस एक गोष्ट नेहमी ठरते की तुम्ही आत्मिक मूल्यांना जास्त महत्व देताय, तुम्ही आत्मिक गोष्टींना जास्त महत्व देताय की जगातल्या गोष्टींना जास्त महत्व देताय. कारण जगातल्या गोष्टी नेहमीच तुम्हाला मला आकर्षित करणाऱ्या आहेत. लक्षात घ्या, जगातल्या जे काही वातावरण आहे ते आपल्याला नेहमीच आकर्षित करत राहत असतं, पण आपण आत्मिक गोष्टी प्रथम स्थानावरती ठेवतो की जगातल्या गोष्टी प्रथम स्थानावर ठेवतो. कारण यसाव मात्र जगातल्या गोष्टींना प्रथम स्थानावर ठेवणारा व्यक्ती होता. याकोब तसा नव्हता. कारण याकोबाला ठाऊक होतं की अभिवचन माझ्यासाठी आहे आणि अभिवचनाबरोबर आशीर्वाद पण आहे, अभिवचनाबरोबर संपत्ती पण आहे, अभिवचनाबरोबर पैसा पण आहे, अभिवचनाबरोबर बाकीचे अधिकार पण आहे, अभिवचनाबरोबर सगळ्या गोष्टी आहेत. कारण ज्येष्ठत्वाचा हक्काशी हे जोडलं गेलेलं होतं सगळं. पण मुळातच येसावानी ज्येष्ठत्वाच्या हक्काचाच द्वेष केला, त्यामुळं अभिवचनाचा द्वेष केला आणि त्यामुळं पैसा, आशीर्वाद या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे असून सुद्धा एक गोष्ट नव्हती, तो ज्येष्ठत्वाचा हक्क नव्हता. कारण श्रीमंत कोण होतं माहितीये? नंतर श्रीमंत जास्त कोण होतं? येसाव श्रीमंत होता, याकोब नव्हता. प्रेज द लॉर्ड. माहितीये तुम्हाला ही गोष्ट? बायबल वाचा पुन्हा एकदा. तुम्ही वाचलं तर तुम्हाला 15 अध्याय, 16 अध्याय, 17 अध्याय, 18 अध्याय आणि 30 अध्यायापर्यंत तुम्हाला वाचावं लागेल. मी नेहमी तुम्हाला बायबल वाचायला सांगतो. तुमच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये, प्रत्येक संदेशात तुम्ही वाचताय की नाही माहित नाही मला. याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला बऱ्याच वेळेस काईन आणि हाबेलच्या वेळेस आणि त्याच्यानंतर कबूतर आणि कावळ्याच्या वेळेस मी तुम्हाला वाचायला सांगितलं होतं. मेंढरू आणि बकरीच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला वाचायला सांगितलं. वाचलं का बायबल? किती लोकांनी वाचलं? मी जे अध्याय वाचायला सांगितले तुम्हाला, तुम्ही वाचले नसतील तर तुम्हाला काही संदेश समजले, तुम्ही इथून गेटच्या वेळेस विसरून गेले सगळं काही. पण तुम्ही विसरून जर गेले असाल तर या संदेशाचा सांगण्याचा काहीच उपयोग नाही. लक्षात घ्या. आता सुद्धा तुम्हाला वाचायचं आहे 15व्या अध्यायापासून 30 अध्यायापर्यंत तुम्हाला वाचायचं आहे. याकोबाविषयी तुम्हाला स्टडी करायचा, अभ्यास करायचा आहे, त्यातून जाणून घ्यायचं आहे की याकोब नेमका असं काय. अभिवचन पाहिजे तर याकोबाविषयी अभ्यास केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण अभिवचन इस्रायलाशी जोडले गेलेले आहे. लक्षात घ्या. आणि जो कोणी इस्रायलाशी जोडतो त्याच्याशी अभिवचन जोडली जातात. प्रेज द लॉर्ड. कारण याकोबाचं दुसरं नाव काय? इस्रायल. हालेलुया. जे देवाने ठेवलेलं आहे. हालेलुया. याकोब हे यसाक आणि रिबेकाने ठेवलेलं नाव होतं, पण देवाने कोणतं नाव ठेवलं? इस्रायल नाव ठेवलं. कारण देवाने अभिवचनाचं नंतर नूतनीकरण केलेलं आहे. कसं ते आपण पाहणार आहोत नंतर. पण मी सुरुवातीला सांगतो की ज्येष्ठत्वाचा हक्क जास्त महत्वाचा आहे. म्हणजेच काय महत्वाचं आहे जास्त? आध्यात्मिक मूल्य जास्त महत्वाचे. बाजूला सांगा, आध्यात्मिक मूल्य महत्वाचे आहे. आध्यात्मिक मूल्य का महत्वाचे आहेत माहिती आहे तुम्हाला? कारण आध्यात्मिक मूल्य नसतील तर जगातल्या लोकांच्या मध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक असणार नाही. जगातली लोक जीवन जगतायत आणि ते सुद्धा आध्यात्मिक कुठे ना कुठेतरी चांगलं जीवन जगतात. खोटे बोलत नाही, कुणाला फसवत नाही आणि कुणाशी वाईट वागत नाही आणि चांगल्या बरोबर चांगलं वागतात. त्यांनी घरी जेवायला बोलवतात, त्यांना पण घरी जेवायला बोलवतात आणि त्यांनी लग्नाला गिफ्ट दिलं, त्यांनी कळशी दिले असेल दुसऱ्याला, ते पण कळशी देतात है ना. त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी केक कापला असेल ते पण केक कापतात. त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी गिफ्ट दिलं असेल तर ते पण गिफ्ट देतात. करतात की नाही? त्यांनी पार्टी दिली तर दुसरे ते पण पार्टी देतात की नाही? करतात. हे सगळं काय करतात लोक. पण लक्षात घ्या, हे सगळं करत असताना त्यांच्याबरोबर ख्रिस्त नाहीये, त्यांच्याबरोबर अभिवचन नाही, त्यांच्याबरोबर पापातून बाहेर निघण्याची वृत्ती नाही. बरीच लोक मला ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेस ते म्हणतात की माझ्या जीवनामध्ये संकट आहे, माझ्या जीवनामध्ये आजार आहे, माझ्या जीवनामध्ये अडचणी आहेत, समस्या आहेत, मी कधीच कुणाचं वाईट केलं नाही, मग हे सगळं काम माझ्यामध्ये. कारण येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये नाहीये. कारण त्यांनी जर काही चांगलं केलेलं आहे, जर काही वाईट केलेलंच नाही कुणाचं, तर त्यांच्या जीवनामध्ये अशा गोष्टी का? कारण ते अभिवचनाशी जोडले गेलेले नाही. जर अभिवचनाशी जोडले गेले, अभिवचन कुणासोबत येतं? प्रभू येशू ख्रिस्तासोबत येतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कुणासोबत येतं अभिवचन?
येशू ख्रिस्तासोबत कुणामध्ये अभिवचन पूर्ण होतात? सगळी अभिवचन देवाची कुणामध्ये पूर्ण होतात? प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण होतात. जे काही देवाने तुम्हाला सांगितलंय ते येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने, त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारल्याने, त्याच्या वचनावर विश्वास ठेवून जीवन जगल्याने तुम्हाला प्राप्त होतात आणि त्याच्यामध्ये सगळं पूर्ण होणार आहे. त्याच्या पासून बाजूला राहून काहीच पूर्ण होणार नाही. तुम्ही चांगलं जीवन पण जगाल, पण बायबल सांगतं तुमची चांगली कर्म ही फाटक्या चिंधीप्रमाणे असणार आहे. आणि सगळी चांगली कर्म ही फाटक्या चिंधीप्रमाणे जर आहे तर देवासोबत आपण जोडले गेलेलो आहोत. तर ज्येष्ठत्वाचा हक्क तुमचा आणि माझा आहे, आध्यात्मिक मूल्य तुमच्या आणि माझे आहेत, अभिवचन तुमच्या आणि माझे आहेत आणि इस्रायलाची याकोबाच्या संततीशी सुद्धा आपण जोडले गेलेलो आहोत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. इसहाकाने स्वतःला वेगळं केलं ज्येष्ठत्वाच्या हक्कापासून, मूल्यांपासून वेगळं झाला तो. तुम्ही जर आध्यात्मिक मूल्यांपासून वेगळे झाला तर तुम्ही कितीही चांगले वागा, तुमच्या जीवनामध्ये कोणत्याच गोष्टी, जरी तुम्हाला असं वाटेल माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे संपत्ती आहे, माझ्याकडे जगातला अधिकार आहे, सगळं काय असेल, पण सर्वात शेवट मात्र निधनासारखा जाळण्यामध्ये होईल, दुसरं काहीच होणार नाही. कारण का? अभिवचन हे येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण होतं. ज्येष्ठत्वाचा हक्क जो आहे तो ख्रिस्ताशी जोडल्यानंतरच प्राप्त होतो. हालेलुया. आणि एसावाने तो केलेला नाही. याकोब आणि एसावामध्ये हा सर्वात मोठा डिफरन्स आहे, फरक आहे की तो ज्येष्ठत्वाच्या हक्काशी जोडला गेला होता याकोब, एसाव मात्र जोडला गेला नव्हता. कारण त्याला कोणत्याही प्रकारे वारशानं जो दुप्पट वाटा मिळणार आहे त्या दुप्पट वाट्याकडे त्याने दुर्लक्ष केलं, लक्षात घ्या. आणि त्याने काय निवडलं? त्याने निवडलं की मी वरणासाठी ज्येष्ठत्वाचा हक्क विकेन. म्हणजे जगातल्या गोष्टींसाठी, जगातल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक तडजोड करताना पाहायला मिळतात. जगातल्या छोट्या छोट्या विश्वासधारांना मी खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी आध्यात्मिक मूल्यांची तडजोड करताना पाहतो आणि बायबलच्या वचनांची तडजोड करतात. त्यांना असं वाटत नाही की मटणासाठी आणि जगातल्या जेवणासाठी किंवा अजून कोणत्या तरी मित्रासाठी, एखाद्या नातेवाईकासाठी, एखादा सणवार पाहण्यासाठी, जसं गेल्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं होतं. गेल्या आठवड्यात काय पाहिलं होतं सांगा? गेल्या आठवड्यामध्ये दोन गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या. एक वेदी बांधा आणि दुसरी वेदी पाडून टाका. किती लोकांनी पाडली वेदी? या आठवड्यात कोणी कोण सणासाठी गेलं होतं? कोणाकोणाच्या वाढदिवसाला कोण गेलं होतं? नाही गेले तुम्ही, चांगली गोष्ट आहे ना. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की मी वाढदिवसाला गेलो तर मला काय फरक पडतो, आहे ना. मी कुठल्या तरी सणवारामध्ये गेलो, मी जत्रेला जेवायला गेलो तर मला काय फरक पडतो. बऱ्याच लोकांनी आध्यात्मिक मुले गुंडाळून ठेवतात. कशासाठी माहिती आहे? मित्र तुटून जाईल, नातेवाईक माझ्याकडे येणार नाही म्हणून. आध्यात्मिक मूल्य गुंडाळून का ठेवतात? कारण हा माणूस नाराज होईल माझ्यावरती, म्हणून आध्यात्मिक, या माणसापासून मला खूप मोठा फायदा होणार आहे म्हणून आध्यात्मिक मूल्य काय ठेवतात बरं? बाजूला ठेवतात. तुमचा आणि माझ्या जवळ एक काहीतरी आध्यात्मिक मूल्य आहे आणि त्या मूल्यांना तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत बाजूला ठेवायचं नाही. तुम्ही प्रार्थनेत आहात आणि आहातच आहात, मग मित्रांसमोर आहात, नातेवाईकांसमोर आहात, तुमच्या कामगारांसमोर आहात, तुमच्यासोबत काम करणाऱ्या सोबत्यासोबत तुम्ही आहात, शाळेमध्ये आहात, कॉलेजमध्ये आहात, तुम्ही देवावर विश्वास ठेवताय, सगळीकडे ठेवताय. दुसऱ्या कुठल्याच ठिकाणी तुम्ही अविश्वासणारे नाही, तुम्ही विश्वासणारे आहात. प्रेज द लॉर्ड. हे तुमचं आध्यात्मिक मूल्य आहे आणि ते कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही क्षणाला, कुठल्याही परीक्षेमध्ये तुटता कामा नये. ते तसंच राहिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल की या एका वेळेच्या मी इथं उपवास सोडला म्हणून काय फरक पडतो आणि मी या ठिकाणी आध्यात्मिक मूल्याशी थोडीशी तडजोड केली म्हणून काय फरक पडतो? छोटीशी तडजोड मोठं नुकसान करते. काय केलं होतं असं की त्याला एवढी मोठी शिक्षा झाली? काय केलं होतं त्याने असं मोठं? काय केलं होतं त्याने असं? लोक असं म्हणतात वर्णासाठीच विकला होता ना, दुसरं काय केलं होतं? असं वरणच खाल्लं होतं ना. पण बायबल सांगतं की त्याने खाल्ला आणि तो चालला गेला म्हणजे त्याने काहीच पाठमोरा झाला. तो पाठमोरा झाला. कशाकडे पाठमोरा झाला? आपल्या ज्येष्ठत्वाच्या हक्काकडे पाठमोरा झाला. अनंत काळापर्यंत जो अधिकार त्याला मिळणार आहे त्या हक्काकडे तो पाठमोरा झाला. तुम्ही ज्यावेळेस आध्यात्मिक मूल्य गुंडाळून ठेवताना बाहेर, गेटच्या बाहेर किंवा घराच्या बाहेर, मी आज या ठिकाणी जत्रेला आलेला आहे, मला काही फरक पडत नाही, मला पास्टर पाहत नाही, विश्वास करायला माहित नाही, मी काय केले कुणालाच काय माहित नाही, मी आता इथं बसलोय, मी विश्वास करणार, मी तुझ्यासारखा एक सोबती आहे. ज्यावेळेस तुम्ही असं करता ना त्यावेळेस तुम्ही गुंडाळून ठेवलं असं सगळं काही. आणि लक्षात घ्या, तुम्ही अनंत काळापर्यंत जे देव तुम्हाला देऊ इच्छितोय त्या सगळ्या गोष्टी त्याच्या ज्येष्ठत्वाच्या हक्काबरोबर गुंडाळून ठेवलं बाहेर. पण ज्यावेळेस ज्येष्ठत्वाचा हक्क किंवा आध्यात्मिक मूल्य तुमच्या बरोबर असतात त्यावेळेस आशीर्वाद तुमच्या बरोबर असतो, अभिवचन तुमच्या बरोबर असतात, ख्रिस्त तुमच्या बरोबर असतो. आणि तुम्ही ज्यावेळेस नकार देता त्यावेळेस ख्रिस्त तुमच्या बाजूला भक्कमपणे उभा असतो. लक्षात घ्या. वेदी पाडणं इतकं सोपं नाहीये. वेदी पाडणं इतकं सोपं आहे का?
वेदी पाडणे इतकं सोपं नाही. दुसरी वेदी उभारता, कदाचित तुम्ही प्रार्थना पण करत असाल, कदाचित तुम्ही बायबल पण वाचत असाल, पण ज्यावेळेस तुम्ही वेदी पाडताय त्यावेळेस लक्षात घ्या, बऱ्याचशाच संकटातून जावं लागतं, बऱ्याचशाच अडचणीतून जावं लागतं, बऱ्याचशाच तिरस्कार सहन करावा लागतो, बऱ्याचशाच लोकांचं बोलणं खावं लागतं, बरीच लोक धिक्कार करतात आपला, बरीच लोक आपल्याला बाहेर काढतात, माणसं बाहेर काढतात. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वीकारता ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुमच्याजवळ ज्येष्ठत्वाचा हक्क जोडला जातो. तुमच्याजवळ ज्येष्ठत्वाचा हक्क असाच उगाच जोडला जाणार नाही. याकोबावर उगीच देवानं प्रीती केली नाही, तर याकोब शांत राहून त्यांना ठाऊक होतं, मी अभिवचनाचं रक्षण करत आहे, मी दुसऱ्या कशाचं रक्षण करत नाही, माझ्याजवळ देवानं अभिवचन देऊ केलं त्याचं मी रक्षण करत आहे. हालेलुया. अभिवचनाचं रक्षण करणं इतकं सोपं नाहीये. लक्षात घ्या, तुमच्या विश्वासाचं रक्षण करणं या काळात जास्त अवघड आहे. आताच्या काळामध्ये जास्त अवघड आहे. नोहाच्या काळामध्ये अवघड होतं. आणि नोहा किती वर्ष दारू पाहत होता माहिती तुम्हाला? किती वर्ष? 100 वर्ष दारू पाहत होता. किती वर्ष दारू पाहत होता? 100 वर्ष. एक दिवस, 2 दिवस, दुसऱ्या दिवशी खूप उत्साह असेल, तिसऱ्या दिवशी पण उत्साह असेल, चौथ्या दिवशी गाडी कोणाची बाहेर आहे तेवढं बाईक प्लीज काढा जाऊ, कोणाची पण असतील जा लवकर बाहेर, ज्यांच्या पण गाड्या असतील अडचण होत असेल ते सगळेजण बाहेर जा आणि काढा बरं, कोणी आडवे लावले असेल त्यांनी सगळ्यांनी बाजूला घ्या. लक्षात घ्या, एक दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस कुटुंबामध्ये उत्साह असेल, 4 आठवडाभर असेल, आणि लाकूड गोळा करत असेल, तो फळ्या आणत असेल, खेळ ठोकत असेल, आणि लोक म्हणतात अरे कुठे चालला तू, दारू बांधतोय. आणि 1 दिवस, 4 दिवस, 1 वर्ष झालं, मोहा काय बांधतोय? दारू बांधतोय. इतक्या वर्षापासून तयारी चालू आहे. लोकांनी त्याला हजारो प्रश्न विचारले असतील का? हजारो प्रश्नामधून तो गेला असेल. आणि एक दिवस असा आला की ज्यावेळेस पाऊस सुरू झाला, लोकांना तो म्हणत असेल पाऊस पडणार आहे, दारू बांधत आहे मी, नाव इतकी मोठी, आणि ही पाण्यात डुबण्यासाठी कुठं नेणार तो ओढत. त्याने समुद्रामध्ये ढकलत नेली होती का? नाही, तो जमिनीवरच होता. पाणी तिथं आलं, जिथं पाणी आहे तिथं नाही तारून नेलं, जिथं दारू आहे तिथं पाणी आलं. माहिती तुम्हाला? जिथं दारू आहे तिथं पाणी आलं होतं ना, कारण पाणी सगळं पृथ्वीवरती भरलं. आणि त्या ठिकाणी बायबल सांगतं की मग पाण्यावरती तारू काय लागलं? तरंगू लागलं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अभिवचनावर विश्वास ठेवता, देवाच्या शब्दावर विश्वास असतो, त्यावेळेस संकट, अडचणी, समस्या, दुःख, तिरस्कार, निंदा आणि हकलणं, लोकांनी तुम्हाला बाजूला करणं, तू आमचा नातेवाईक नाही असं म्हणणं, तुम्हाला समाजातून बाहेर काढणं, सगळं काही होतं. आणि जर झालं नसेल तर तुम्ही खरे विश्वासणारच नाही. ज्येष्ठत्वाचा हक्क तुमच्याजवळ नाहीच, अभिवचन तुमच्याजवळ नाही. कारण अभिवचन ज्याच्याजवळ पण आहे, कोणी पण उदाहरण पहा, कुठलाही मनुष्य ज्याला पण अभिवचन स्वीकारले त्याला तिरस्कारातून जावं लागतं. कोणी घ्या, एक तुझ्या कोणी घ्या, जो सगळ्यांसोबत गोड बोलून राहतो ना, तो ज्येष्ठत्वाचा हक्काबरोबर नाहीये. ज्याला जो सगळ्यांशी गोड आहे, किंवा सगळेच जण त्याला हा खूप चांगला माणूस आहे, तो सगळ्यात अपवित्र माणूस आहे, हे लक्षात ठेवा. माझं बोलणं तुम्हाला कळू वाटेल, पण हे सत्य आहे. तुम्ही तिरस्कृत होता ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही ज्येष्ठत्वाचा हक्क सांभाळून धरण्यासाठी प्रयत्नशील आहात. तुम्ही लोकांच्या तिरस्काराचा विषय होता ना, ज्यावेळेस निंदेचा विषय होता ना, अरे हा ना तो ख्रिश्चन झालाय, ज्यावेळेस तुम्हाला असं म्हणतील ना लोक, त्यावेळेस तुम्ही धन्य आहात. ज्यावेळेस म्हणतील हा ना खूप चांगला माणूस आहे, आणि मी जिथे पण जातो ना, जेव्हा तो मला मदत करतो, कुठल्याही सणाला बोलवा, हजर असतो, पहिला रांगेत असतो, कुठेही बोलवा, जिथं कमी तिथं तो असतो. तुम्ही ज्येष्ठत्वाचा हक्क गुंतवून गेला पाहिजे. अभिवचन तुमच्याजवळ येणार नाही. यसायासारखं तुम्हाला मूल्य, अजिबात तुम्हाला त्या मूल्यांची काही गरज नाही. मूल्य जोपर्यंत तुम्ही जपत नाही तोपर्यंत तुम्ही तिरस्कृत होणार नाही, लोकांसमोर तिरस्कृत होणार नाही. म्हणून मूल्य जपणार आहे बघा. आध्यात्मिक मूल्य खूप महत्वाचे आहे. तुमच्यामध्ये काय मूल्य आहे, तुम्ही काय ठेवलंय, तुमचा हा माझा स्टँड आहे, मी जाणारच नाही तिथे, मी भेटणारच नाही, मी बोलणारच नाही, मी नकार देणार नेहमी, मी होय म्हणणारच नाही, असं तुमच्याजवळ काय स्टँड आहे का? तुम्ही ज्यावेळेस पण तुम्हाला म्हणलं जातं ना, हो ठीक आहे, हो मी करतो, हो असं जर तुम्ही म्हणणारे आहात, तर तुमच्याजवळ काही मूल्य नाही. तुम्ही सगळीकडे तुम्हीच उपस्थित आहात. मग निश्चित अर्थाने यसावामध्ये परिवर्तन व्हायला जास्त दिवस लागणार नाही, कारण आध्यात्मिक मूल्य त्याच्याजवळ होती. 25वा अध्याय 29 आणि 34 वचन, 29 पासून 34 पर्यंत त्या ठिकाणी दिलेलं आहे की त्याने नेमकं काय केलं. याकोब वरण शिजवीत असता यसाव रानातून थकून भागून आला. तेव्हा तो याकोबास म्हणाला, ते तांबडे दिसते ना, त्यातले काही मला चटकन खाऊ का, मी अगदी गळून गेलो आहे. यावरून त्याचे नाव आदोर पडले. याकोब त्यास म्हणाला, पहिल्याने तुझ्या ज्येष्ठत्वाचा हक्क मला सोडवून दे. यसाव म्हणाला, पहा मी मरणोन्मुख झालो आहे, मला आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्काचा काय उपयोग. याकोब म्हणाला, तर आत्ताच्या आत्ता माझ्या मनशी शपथ व्हा. तेव्हा त्याने शपथ वाहून आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबास मोबदला दिला.
तेव्हा याकोबाने येसावाला भाकर व मसुरीचे वरण दिले. तो खाऊन पिऊन उठला व चालता झाला. याप्रमाणे येसावाने आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ लेखला. चालता झाला म्हणजे पाठमोरा झाला म्हणजे आशीर्वादाला पाठमोरा झाला म्हणतो, अभिवचनाला पाठमोरा झाला. आणि कित्येक तरी हजारो वर्षांनंतर या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की आदोम, ज्याला आपण येसाव म्हणतो, ज्याला आपण आदोम पण म्हणलेला आहे बायबलमध्ये, आणि तो आदोम याकोबाचा दास झालेला आहे. याकोबाची संततीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो दास्यत्व धारण केलेलं आहे. भलेही याकोबाच्या काळात तो श्रीमंत होता, त्याच्याजवळ संपत्ती होती, त्याच्याजवळ अधिकार होता, सगळ्या गोष्टी होत्या, तो प्रबळ होता, कारण तो इसाकची संतती होता, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर असणार आहे. पण त्याच्याबरोबर जे परमेश्वरानं जे अभिवचन दिलं होतं ते अभिवचन मात्र येसावासाठी नव्हतं, लक्षात घ्या, कारण त्यांनी तुच्छ मानलेलं होतं. आणि आज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मूल्य जर टिकवून ठेवली तर अभिवचन तुमच्यासाठी आहे. बाजूला सांगा, मूल्य टिकवलीस तर अभिवचन तुझ्यासाठी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की देवाचं तत्व समजणं तुम्हाला माहिती पाहिजे. देवाचं तत्व समजलं पाहिजे. देवाचं काय तत्व आहे बरं? वाचा माझ्याबरोबर रोमकरास पत्र, त्याचं पहिलं अध्याय 5वं वचन. रोमकरास पत्र पहिला अध्याय 5वं वचन. त्याच्याद्वारे आम्हाला कृपा व प्रेषित पदवी मिळाली, यासाठी की त्याच्या नावाकरता सर्व राष्ट्रामध्ये विश्वासाने काय व्हावं? आज्ञापालन व्हावं. आणि त्याच्याबरोबर अजून एक तत्व या ठिकाणी 28वा अध्याय उत्पत्ती, 28वा अध्याय 13 ते 15 वाचा. उत्पत्तीमधून तुम्ही जाऊन येणार, त्या ठिकाणी आपण बऱ्याच वचनं आहेत की जी उत्पत्तीतून आपल्याला वाचायची. 28 अध्याय 13 पासून 15 पर्यंत. आणि पहा, परमेश्वर त्याच्यापाशी उभा राहून त्यास म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राम याचा देव व इसाकाचा देव आहे, ज्या भूमीवर तू निजला आहेस की मी तुला व तुझ्या संततीला देईन. तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजाकणा इतकी होईल. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चारही दिशास तुझा विस्तार होईल. तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. पहा, मी तुझबरोबर आहे आणि जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीन, मी तुला रद्द देणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता हे अभिवचन कुणाला दिलेलं आहे? परमेश्वराने याकोबाला दिले. बाजूला सांगा, याकोबाला अभिवचन दिलं देवाने. पण कधी दिले? हे सगळ्या घटना घडल्यानंतर. त्यांनी इसाकासोबत चिटिंग केलं, त्याच्यानंतर रिबिकेपासून इसाकापासून तो पळाला आणि तो येसावापासून पळाला. त्याच्यानंतर पळून जात असताना, पदन आरामात जात असताना किंवा बेरशेबा या ठिकाणी तो थांबला हरणास जात असताना, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की तो थांबलेला असताना परमेश्वर त्याला थांबून स्वप्नामध्ये ह्या गोष्टी सगळ्या अभिवचन देत आहेत, सांगत आहे. पण त्याच्या अगोदर याकोबाला हे तत्व समजलं होतं, देवाचं तत्व. देवाचं तत्व काय होतं? याकोब आणि येसावाविषयी की वडील धाकट्याची काय करेल? सेवा करेल. हे कोण ठरवलं होतं? याकोबाने ठरवलं होतं? नाही. येसावाने ठरवलं होतं? नाही. हे देवाने ठरवलं होतं. प्रेज द लॉर्ड. कोण ठरवलं होतं? देवाने ठरवलेलं होतं. आणि देवाने ठरवलेल्या ह्या गोष्टी याकोबाच्या पूर्णपणे लक्षात होत्या. त्याच्या अगोदर इसाकाला सुद्धा देवाचं तत्व समजलेलं होतं. इसाकाला कधी समजलं? वाचा माझ्याबरोबर 20वं वचन, 20वा अध्याय आणि त्याचं 25वा अध्याय, त्याचं 20 आणि 21 वचन. 40 वर्षांचा झाला तेव्हा त्यांनी आरामी लाबान, बरोबर 20 आणि 21. आरामातील बतुएल याची कन्या रिबकाची बायको केली. इसाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनंती करावी, कारण ती वाच होती. परमेश्वराने त्याची विनंती ऐकली आणि त्याची स्त्री रिबका गर्भवती झाली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता इसहाकाने काय केली? कोणासाठी प्रार्थना केली? रिबकासाठी प्रार्थना केली. किती वर्षांनंतर याकोब आणि येसाव झालेत माहिती तुम्हाला? 20 वर्षानंतर. किती वर्षानंतर? 20 वर्षानंतर. प्रेज द लॉर्ड. कारण इसाकाचं लग्न कधी झालं होतं? 40व्या वर्षी. आणि त्याला मुलगा कधी झाला? 60व्या वर्षी. इसाक 60 वर्षाचा होता त्यावेळेस झाला. म्हणजे 20 वर्षाचं अंतर आहे मध्ये. किती वर्षाचं अंतर आहे? 20 वर्षाचं. देवाची तत्व समजण्यासाठी इसाकाला किती वर्ष लागली? 20 वर्ष लागली. बाजूला सांगा, देवाची तत्व समजण्यासाठी 20 वर्ष लागली का? 20 वर्ष निश्चितार्थाने लागली. इसाक प्रार्थना करत नव्हता का? इसाक रोज प्रार्थना करत होता. बायबल सांगता आपल्याला की इसाक ध्यान करण्यास जात होता. लग्नाच्या अगोदर पण जात होता, लग्नाच्या वेळेस पण. आणि ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस सुद्धा तो कुणासाठी प्रार्थना करत आहे?
रिबिकेसाठी प्रार्थना करत आहे, बायकोसाठी प्रार्थना करत आहे की रिबिका ही वाच आहे आणि प्रभू तू आम्हाला बाळ दे, कारण आम्ही अभिवचनाची वाट पाहत आहोत. कारण बायबल सांगतं आपल्याला की इसाकाच्या द्वारेच काय होईल बरं, अभिवचनाची संतती जन्माला येईल. इस्माईलच्या द्वारे नाही, इसाकाच्या द्वारे. पण इसाक या 20 वर्षामध्ये देवाचं तत्व त्याला समजलेलं आहे. देवाची तत्व जे आहे प्रार्थना करून, कारण लक्षात घ्या केवळ एक आध्यात्मिक जीवन जगून आणि केवळ विश्वास ठेवून नाही, तर प्रार्थना करून देवाच्या अभिवचनासोबत प्रामाणिकपणे चालून एक आध्यात्मिक तत्व सांभाळूनच केवळ देवापासून प्राप्त करता येतं. हालेलुया. आणि इसाकाला हे समजलेलं होतं 20 वर्षानंतर. आणि हे समजल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ज्यावेळेस एसाव जन्मला त्यावेळेस मात्र त्याला कुठल्याही प्रकारचं आध्यात्मिक जे तत्व आहे, देवाचं तत्व आहे, ते देवाचं तत्व समजलं नाही. त्यानं काय केलं या ठिकाणी पाहायला मिळतं. काय केलं त्यांनी? माझ्या बरोबर वचन वाचा, 28वा अध्याय 9वं वचन. एसाव इश्माएलाकडे गेला आणि त्याने इश्माएल बिन अब्राहाम याची मुलगी व नबायोताची बहीण महलन हिच्याशी विवाह करून तिला आपल्या बायकात सांगितली. हा, अजून एक वचन आहे त्याचा 26वा अध्याय आणि 34 आणि 35 वचन. एसाव 40 वर्षाचा झाला तेव्हा त्यांनी हित्ती याची मुलगी यहुदी आणि एल्लोर हित्ती याची मुलगी बासमत या बायका केल्या. त्या इसाक व रिबका यांच्या मनास दुःखदायक झाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं की एसावाला जे इसाकाला जे तत्व समजलं होतं, याकोबाला जे देवाचं तत्व समजलं होतं, ते एसावाला समजलेलं नाही. लक्षात घ्या, इसाक समजू शकला, याकोब समजू शकला, पण एसावाला समजलं. एसावाने काय केलं? 2-3 लग्न केली. किती लग्न केली? 3 लग्न केलेली आपल्याला पाहिलं. एक इश्माएलाची मुलगी जी आहे ती त्यानं बायको केली आणि हे इश्माएलाच्या मुलीसोबत लग्न करणं हे बिब्लिकल दृष्ट्या देवाच्या दृष्टिकोनातून अयोग्य अशा प्रकारची गोष्ट होती. आणि त्याच्यानंतर दुसरी जी 2 लग्न केली ती सुद्धा देवाच्या दृष्टिकोनातून अयोग्य अशी लग्न होती. कारण रिबिकेचा किंवा इसाकाचा किंवा दुसऱ्या कुठल्याच माणसाचा सल्ला घेतलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं की ह्या 2 लग्न त्यांनी केली, त्या 2 लग्न केल्यानंतर ह्या दोन्ही ज्या बायका आहेत त्या कुणाच्या मनास दुःखदायक झाले? इसाक आणि रिबिकेच्या मनास काय झाल्या? दुःखदायक झाले. देवाचं तत्व तुम्हाला मला काय झालं पाहिजे? समजलं पाहिजे. देव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये नेमकं काय करू इच्छितो या गोष्टी समजल्या पाहिजे. तोपर्यंत याकोब विदाउट लग्नाचा किंवा लग्न न करताच राहिलेला होता. याकोबाला देवाची तत्व, देवाच्या गोष्टीवरती जास्त महत्व होतं, जास्त विश्वास होता, म्हणून तो शांत होता. याकोबाचं एक वेगळ्या प्रकारचं कॅरेक्टर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की कुठल्याही प्रकारची लग्नाची घाई केलेलं त्यांना पाहायला मिळत नाही. मग याकोब नेमका काय करत होता? याकोब अभिवचनाची वाट पाहतो. प्रेज द लॉर्ड. याकोब काय करत होता बरं? अभिवचनाची वाट पाहत होता. जसं इसाकाने वाट पाहिली. किती वर्ष? 20 वर्ष वाट पाहिली. प्रेज द लॉर्ड. किती वर्ष वाट पाहिली? 20 वर्ष वाट पाहिली इसाकाने. आणि त्याने कुणासाठी प्रार्थना केली? बायकोसाठी प्रार्थना केली, रिबिकेसाठी प्रार्थना केली. अब्रामासारखं तो धरसोड वृत्ती त्याने केलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. अब्रामाने काय केलं होतं? हागारीशी लग्न केलं. 25व्या वर्षामध्ये ज्यावेळेस संतती मिळत नाही त्यावेळेस सगळं त्याने काय केलं होतं? 25व्या वर्षामध्ये हागारीशी लग्न केलं, त्याच्यातून इस्माईल जन्माला आला. पण इसाकाने मात्र हे केलेलं नाही, कारण देवाचं तत्व इसाकाला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. हालेलुया. त्यामुळे त्याने रिबिकेसाठी प्रार्थना केली. आणि जसं अब्रामाने साऱ्यासाठी प्रार्थना केलेली नाही, पण इसाकाने मात्र रिबिकेसाठी प्रार्थना केली. प्रेज द लॉर्ड. एसावाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की एसावाला देवाचं तत्व समजलं नाही. त्यानं 3 लग्न केली आणि त्याला हे कळालंच नाही की देवाची इच्छा याच्यामध्ये लग्न करण्याची आहे का, बासमतची लग्न करण्यामध्ये आहे का, इस्माईलाच्या मुलीबरोबर लग्न करण्याची देवाची इच्छा आहे का, आपल्या बापाची इच्छा आहे का, रिबिकेच्या आईची इच्छा आहे का, या सगळ्या गोष्टी त्यानं तपासल्या नाहीत. देवाचं तत्व समजून घेणं तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये महत्वाची गोष्ट आहे. कारण ज्यावेळेस आध्यात्मिक मूल्य आपल्याला समजतात त्यावेळेस देवाचं तत्व आपण समजून घेतलं पाहिजे. कारण आध्यात्मिक मूल्य ज्यावेळेस तुमच्याजवळ आहेत, मूल्य ज्यावेळेस आहेत, तुम्ही प्रार्थना करताय, देवाची आज्ञा पाळताय, देवाचं गौरव करताय, तुमच्याजवळ ज्येष्ठत्वाचा हक्क आहे, अभिवचन आहेत, आणि मग तुम्हाला देवाचं तत्व समजत जाईल. प्रेज द लॉर्ड. ज्याच्याजवळ अभिवचनच नाही त्याला देवाचं तत्व समजणार नाही. देव का वाट पाहायला लावत आहे, कशासाठी वाट पाहायला लावत आहे, देव संकटातून का घेऊन जात आहे, देव मला माझी प्रार्थना का ऐकत नाही, देव माझ्या जीवनामध्ये काम का करत नाही, देव माझ्या जीवनामध्ये कशा प्रकारे आशीर्वाद देणार आहे, हे सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप काय होईल समजत आहे. जसं इसाकाला समजलं. प्रेज द लॉर्ड.
जसं याकोबाला समजलं होतं. आणि म्हणून याकोब वाट पाहत राहिला, अभिवचनाची वाट पाहत राहिला. ज्येष्ठत्वाचा हक्क मी घेतलेला आहे हे त्याला ठाऊक होतं, त्याची वाट पाहत राहिला. आणि एक वेळ अशी आली की देवानं त्याच्या अभिवचनाचं नूतनीकरण केलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण या ठिकाणी पाहायला मिळतं की देवाचं तत्व समजण्यासाठी तुम्हाला मला काय करावं लागेल बरं? कारण आज्ञा पाळण्याद्वारे किंवा देवाचं तत्व समजण्याद्वारे देव आपल्या अभिवचनाचं नूतनीकरण करतो. नूतनीकरण कधी केलं का देवाने? हो, निश्चित अर्थाने केलेलं आहे. उत्पत्तीचं पुस्तक याचा 35वा अध्याय, उत्पत्तीचं पुस्तक याचा 35वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनापासून तुम्ही 15 वचनापर्यंत जर वाचलं तर तुम्हाला नंतर वाचा तुम्ही, पण 1-2 वचनं मात्र त्यातले आपण वाचूया. देवानं त्याच्या वचनाचं काय केलेलं आहे? नूतनीकरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या अध्यायापासून 15 पर्यंत तुम्हाला वाचायला मिळेल. पण 11व्या वचनामध्ये मी तुमच्यासाठी वाचतो. देव त्याला म्हणाला, आणखी म्हणाला, मी सर्वसमर्थ देव, तू फलद्रूप होऊन बहुगुणित हो. तुझपासून एक राष्ट्रच काय तर राष्ट्र समूह उत्पन्न होईल आणि तुझ्या पोटी राजे निपजतील. आणि जो देश मी अब्राहम इसहाक यास दिला तो तुला देईल आणि तुझ्या मागे तुझ्या संततीचाही तो देश होईल. मग देवाने जे ते याकोबाशी भाषण केले होते तिथूनच आरोहण केले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे अभिवचन कधीच आहे माहिती तुम्हाला? ज्यावेळेस याकोब लाबानापासून परत आला त्यावेळेस आहे. तुम्ही ह्यासाठी तुम्हाला हिस्ट्री वाचावी लागेल. त्या ठिकाणची जी हिस्ट्री आहे ती तुम्हाला वाचावी लागेल. तुम्हाला हे जे मी काय सांगत आहे हे सगळं काही ती हिस्ट्री वाचल्यानंतर अभ्यास केल्यानंतरच कळेल. पण ज्यावेळेस याकोब लाबानापासून आपल्या बायकोंना मुलांना घेऊन परत आला त्यावेळेस देवानं पुन्हा एकदा त्याला अभिवचन दिलं, पण त्यावेळेस नूतनीकरण केलेलं अभिवचन. प्रेज द लॉर्ड. इतक्या वर्षात 20 वर्षामध्ये अब्राहम याकोब देवाशी प्रामाणिक राहिला, देवाशी तो विश्वासयोग्य राहिला. फसवण्यात आलं, बऱ्याचशाच गोष्टी झाल्या आणि हे सगळं होत असताना त्याला ठाऊक होतं अभिवचनावर त्याचा विश्वास होता. कारण बेतन येतं देवाने त्याला अभिवचन देऊन ठेवलं होतं आणि तेच अभिवचन पुन्हा एकदा देव रिपीट करतो यासाठी की मी विसरलो नाही. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही प्रामाणिक राहता तत्व समजतात देवाशी, तुम्ही संकटातून, अडचणीतून, शिक्षेतून, वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षामधून तुम्ही पलीकडे जाता त्यावेळेस देव पुन्हा एकदा त्याचं नूतनीकरण करतो, पुन्हा एकदा नवीनीकरण करतो आणि पुन्हा एकदा देव तुम्हाला आठवण करून देतो की मी हे बोललो होतो, मी हे सांगितलं होतं, मी हे करणार होतो. आणि पुन्हा एकदा मी तुला आठवण करून यासाठी देत आहे की इथून पुढे मी तुझ्यासाठी ते करणार आहे, इथून पुढे तुझ्या भविष्यासाठी मी करणार आहे. इथून पुढे ज्यावेळेस पण तू देवासोबत विश्वासून राहतोयस त्यावेळेस इथून पुढे त्या गोष्टी तुला झालेल्या पाहायला मिळतील. प्रेज द लॉर्ड. अभिवचन देव काय करतो बरं? कंटिन्यूअस करत आहे. बायबल आपल्याला सांगतं याकोब आणि येसावामध्ये फरक आहे. याकोबाला देवाचं तत्व समजलं होतं, येसावाला देवाचं तत्व समजलेलं नाही. बाजूला विचारा की तुला देवाचं तत्व समजले का? प्रेज द लॉर्ड. देवाचं तत्व समजणं गरजेचं आहे बरं. कारण देवाचं तत्व कधी समजतं माहिती आहे? रोज कंटिन्यूअस प्रार्थना केली. देवाचं तत्व कधी समजतं? आध्यात्मिक जीवन जगले, आज्ञा पाळणारी. आणि देवाचं तत्व त्याच वेळेस समजतं ज्यावेळेस तुम्ही आध्यात्मिक मूल्य जपताय, जगाकडे तुमचं लक्ष आहे आणि तुम्हाला वाटतं की देवाचं तत्व मला रोज कळावं, तर नाही कळणार. हालेलुया. कारण तुम्हाला कळणारच नाही की तुम्ही वेटिंग मध्ये आहात, देवाला तुम्हाला वेट करायला लावलंय की तुम्ही संकटात आहात, बंधनामध्ये आहात, अडचणीत आहात, हे तुम्हाला कळणार नाही. लक्षात घ्या. कारण वेटिंग मध्ये असणे आणि बंधनात असणे यात फरक आहे बरं. प्रेज द लॉर्ड. समजतंय तुम्हाला? कशात असणं? वेटिंग मध्ये असणं म्हणजे वाट पाहायला देव लावणं आणि बंधनात असणं, या दोन्ही गोष्टीत फरक आहे का? निश्चित अर्थाने फरक आहे. बंधनामध्ये असणं वेगळं, तुम्ही बंधनात आहात आणि तुम्ही म्हणतात मी वेटिंग पिरियड मध्ये आहे, तर निश्चित अर्थाने तुमची चूक आहे. कारण देवाचं तत्व नाही समजलेलं तुम्हाला. जर तुम्ही बंधनात आहात तर तुम्हाला परमेश्वरात समोर जाऊन देवा त्या बंधनांना धमकावं लागेल आणि देवाचे अभिवचन मनात स्वीकारावं लागतील आणि देवाला म्हणावं लागेल की बंधनं माझ्यावरून तुटली जाऊ दे. जर तुम्ही बंधनामध्ये आहात आणि तुम्ही म्हणतात मी वेटिंग मध्ये आहे, वेटिंग मध्ये आहे, वेटिंग मध्ये, तर परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काहीच काम करताना तुम्हाला पाहता येणार नाही. मग 5, 10, 20 वर्ष होऊन जातील, पण परमेश्वरात तत्व न समजल्यामुळं तुम्ही तसंच त्याच ठिकाणी टिकून राहा. आणि म्हणून ते होऊ नये यासाठी देवाचं तत्व समजून घ्या. देव प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. माझ्याबरोबर वाचा नीतिसूत्रे याचा 22वा अध्याय 8वं वचन. 2 गोष्टी वाचूया ना आपण. नीतिसूत्रे 22:8. जो दुष्कर्म पेरतो तो अनर्थाची कापणी करतो, त्याच्या क्रोधाचा सोठा व्यर्थ होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूला सांगा जे काय आपण मनुष्य पेरतो त्याचं कापणी करायला मिळते आपल्याला. बाजूला सांगा जे काही मनुष्य पेरतो त्याची कापणी करायला मिळते. याकोबाला मिळाली का कापणी करायला? हो, कापणी करायला मिळाली. उत्पत्तीचे 29 अध्याय 25 वचन.
तुम्हाला वाटत असेल की याकोबाला फसवणुकीचं प्रतिफळ नाही मिळालं, हो प्रतिफळ मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं. 25 वचन काय सांगतं त्या ठिकाणी? सकाळ झाली तेव्हा तो पाहतो ती लिया आहे. मग तो लाबानास म्हणाला, आपण मजशी हे काय केले? मी राहेलीसाठी आपली चाकरी केली ना, मला का फसविले? काय म्हणाला तो? मला का फसविले? हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही लोकांना फसवतात त्यावेळेस तुम्हाला पण असं लोकांना म्हणावं लागेल की तू मला का फसवलंस? कारण का याकोब कुणाला फसवून आला होता? याकोब आईला वडिलांना फसवलं होतं, भावाला फसवून आला होता, आणि भावाला आणि वडिलांना फसवून आलेला हा मनुष्य त्याला सासऱ्याने फसवलं. आणि त्याने सासऱ्याला असं फसवलं की त्याला 14 वर्ष, किती वर्ष? 14 वर्ष चाकरी करावी, 7 वर्ष एक्स्ट्रा. 7 वर्ष तर तो राहेलीसाठी करत होता, पण 7 वर्ष फुकट गेली आणि लिया मिळाल्यानंतर पुन्हा एकदा 7 वर्ष पुन्हा एकदा राहेलीसाठी पुन्हा एकदा करावी लागली. हालेलुया. म्हणजे या एकूण 14 वर्ष तो चाकरी करत राहिला, यासाठी चाकरी करत राहिला की त्यानं फसवणूक केलेली होती. फसवणुकीपासून जर समजा तुम्ही कोणत्याही गोष्टीची पेरणी केलेली आहे तर त्या पेरणीपासून, कापणीपासून तुम्ही चुकणार नाही. हे देवाचं तत्व आहे, लक्षात घ्या. हे कोणाचं तत्व आहे? आध्यात्मिक तत्व आहे, देवाचं तत्व आहे. आणि देवाचं तत्व तुम्हाला मला समजलंच पाहिजे. गलतीकरास पत्र 6 अध्याय 7 वचन काय सांगतं त्या ठिकाणी? हे दोघांना पण समजले, लक्षात घ्या. गलतीकरास पत्र 6 अध्याय 7 वचन. असू नका, देवाचा उपवास व्हायचा नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही याकोबासारखं बनता त्यावेळेस याकोबासारखे विचार जे याकोबाचे फसवण्याचे विचार खूप सुरुवातीला. हालेलुया. कारण तुम्ही ज्यावेळेस याकोबासारखं म्हणू इच्छिताय किंवा याकोबासारखा स्वभाव माझ्या जीवनामध्ये यावा असं तुम्हाला वाटत असेल तर दोघांनीही फसवलेलं आहे. यसावाने फसवलं नाही असं नाही, यसावाने पण फसवलं, याकोबाने सुद्धा फसवलं. पण यसावाचा जो आशीर्वाद आहे तो मात्र खूप काळासाठी, म्हणजे तो त्याच्यावर संपत्ती होती, अडचणी होत्या, संपत्ती होती, सगळं काही साधनं होती, पण नंतर मात्र त्याजवळ खूप मोठ्या प्रकारचे अभिवचन आपल्याला पाहायला मिळत नाही. पण याकोब मात्र देवाची झुंबी करतो, क्षमा मागतो, देवाशी झगडतो, देवापासून पुन्हा एकदा फसवणुकीचं रूपांतर अभिवचनामध्ये करून घेतो. ते याकोबाने केलेलं आहे आणि ते तुमच्या जीवनामध्ये झालं पाहिजे. कदाचित तुम्ही आज फसवणारे असाल आणि तुमच्या जीवनामध्ये भूतकाळामध्ये तुम्ही फसवला असेल, चुकीचं जगला असाल आणि वाईट गोष्टी झाल्या असतील तुमच्या जीवनामध्ये, पण हा वेळ आहे की तुम्ही देवाला विनंती करावी की प्रभूजी मी फसवणूक करत आलेलो आहे, मी आजपर्यंत चुकीचं वागत आलोय, पण इथून पुढे मात्र मी माझ्या नातेवाईकाला, जगाला देवा तुला फसवणार नाही, इथून पुढे मी चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करेन. कारण अभिवचनं जर दूर केली तर यसावाविषयी बायबल असं सांगतं की यसावानी नंतर रडून प्रयत्न केला पण त्याला मिळालं नाही, रडून प्रयत्न केला. पण याकोबाने मात्र आपल्या अंतःकरणामध्ये अभिवचनं टिकवून ठेवली होती आणि फसवून सुद्धा देवाने त्याच्यावर कृपा केली. कारण याकोबाचं हृदय हे ज्येष्ठत्वाच्या हक्काला अभिवचनावर धरून राहणार हृदय होतं. तुमच्यामध्ये कदाचित असा स्वभाव असू शकतो, तुमच्यामध्ये कदाचित अशा प्रकारच्या गोष्टी असू शकतात, पण क्षमा मागण्यासाठी वेळ झालेली नाही. तुम्ही क्षमा मागून देवाकडून प्राप्त करू शकता. देवाला म्हणू शकता की अभिवचन प्रभू मला प्राप्त होईल, पुन्हा एकदा मला त्या अभिवचनामध्ये चालायचं आहे. कारण देवाला फसवून कोणीही त्याच्यापासून जास्त काळ लांब राहू शकणार नाही, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, देवासोबत झोंबी करणारा कोण होता तर याकोब होता. यसाव देवासोबत झोंबी करणारा नव्हता. बाजूला सांगा की यसाव देवासोबत झुंबी करणारा नव्हता, याकोब देवासोबत झुंबी करणारा होता. मी तुम्हाला एक संदेश सांगितला होता, माहिती तुम्हाला संदेश आठवतो तुम्हाला? होली व्हायलन्स साठी, होली व्हायलन्स विषयी माहिती तुम्हाला? म्हणजेच काय? स्वर्गावर आक्रमण करा. कशावरती आक्रमण करा? स्वर्गावरती आक्रमण करा. तुमचं आणि माझं आक्रमण हे कशाचं आक्रमण आहे माहितीये तुम्हाला? माहितीये आत्ताचे विश्वासणारे पण आक्रमण करतात का? हो करतात. विश्वासणारे आक्रमण करतात का? करतात, जरूर करतात. हे चर्च कोणाचं आहे? चर्च कोणाचं आहे? हे चर्च कोणाचं आहे? विश्वासणारे काय काय आक्रमण करतात मी तुम्हाला सांगतो. काय काय करतात? हे चर्च कोणाचं आहे? अहो मी चर्चचा विश्वासणाऱ्याच आहे. चर्च कोणाचं आहे? विश्वासणाऱ्याच आहे. जरी एका संस्थेनं, ठराविक अशा संस्थेने लोकांनी बांधून दिलेलं असलं तरी हे कोणासाठी बांधलं गेलेलं आहे? विश्वासणाऱ्यांसाठी बांधले, मंडळीसाठी बांधले गेले. लक्षात घ्या. निश्चितार्थाने मंडळीसाठी. आणि अशा हजारो चर्च भारतामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये आहेत. पण बरेचसे विश्वासणारे असे आहेत
की ते आक्रमण करतायत. कशावरती आक्रमण करतायत? व्हायलन्स करतायत. कशासाठी आक्रमण करतायत? चर्चसाठी आक्रमण करतात, बिल्डिंगसाठी आक्रमण करतात, जागेसाठी आक्रमण करतात. ही माझी खुर्ची आहे त्याच्यासाठी आक्रमण करतात. हे पाळक जो आहे तो आमच्यासाठी निवडला गेलेला आहे. पाळकासाठी आम्ही नाही तर आमच्यासाठी पाळक आहे, यासाठी आक्रमण करतात. हे चर्च मध्ये माझा अधिकार आहे, कब्रस्थानात माझा अधिकार आहे, यासाठी आक्रमण करतात. ह्या चर्च मध्ये माझं नाव झालंच पाहिजे यासाठी आक्रमण करतात. विश्वासणारे आक्रमण करतात, पण या बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी करतात. पण तुम्हाला बायबल तुम्हाला मला या सगळ्या गोष्टींसाठी आक्रमण करायला सांगतं का? त्या बिल्डिंगसाठी आक्रमण करायला आपल्याला ठेवलेलं नाही. इथे बिल्डिंगसाठी ताबा मिळवण्यासाठी आपल्याला ठेवलं गेलेलं नाही. खुर्चीवर ताबा मिळवण्यासाठी देवाने आपल्याला आक्रमण करायला सांगितलेलं नाही. झोंबी करायला यासाठी झोंबी करणार नाही बरं. आपण लक्षात घ्या, बिल्डिंगसाठी झोंबी करणारे आपण नाही. हजारो अशा कोर्ट केसेस आहेत चर्चेससाठी, खुर्च्यांसाठी, कब्रस्थानासाठी, जागेसाठी, आणि जी जागा त्यांना कुठं काही काळ राहण्यासाठी दिली गेली होती त्यासाठी हजारो. त्यांना डायबिटीज झाले, आजार झाले आणि वेगवेगळ्या प्रकारचे रोग झाले तरी त्यांनी जागा सोडली नाही. माहिती आहे तुम्हाला? आणि ही विश्वासणाऱ्यांची गोष्ट आहे. विश्वासणाऱ्यांची, बायबलवर विश्वास ठेवणाऱ्यांची. कशासाठी झोंबी करतायत? जागेसाठी झोंबी करतात. कशासाठी झोंबी करतायत? आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अशा जगातल्या गोष्टींसाठी झोंबी करतायत. त्यांची आक्रमण आहेत पण जगातल्या गोष्टींसाठी जास्त आहे. तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये आहात का की जगातल्या गोष्टींसाठी तुम्ही झोंबी करणार आहात? आत्मिक तर आहात खरे, प्रार्थना करणारे आहात खरे, पण जगासारखी झोंबी आहे तुमची. जगासारखं भांडण आहे, जगासारखं आक्रमण आहे. आणि जगासारखं आक्रमण तुम्ही म्हणाल की स्वर्ग माझाच आहे, मी हिसकावून घेणार. नाही, देव हिसकावून घेणार. हिसकावून देईल का तुम्हाला तसं? तुम्ही म्हणाल की देव माझाच आहे, का देत नाही देव? असं पण आहे बरेच लोक. का देत नाही देव? माझा अधिकार आहे त्याच्यावर, देवावर. तुमचा असला अधिकार नाही बरं देवावर, नम्रतेचा अधिकार. तुम्ही रडून देवाजवळ मागू शकता, देव तुम्हाला देणार. हालेलुया. तुम्हाला मी नाही देत ना, मी हिसकावून घेणार असं म्हणणाऱ्याचा अधिकार देवावरती नाही. पण आत्ताचे विश्वासणारे असा अधिकार, उलटा अधिकार गाजवतात तर खरे, पण कसा अधिकार गाजवतात? उलटा अधिकार. मला घ्यायचंच आहे, मला द्यायलाच पाहिजे. तुम्ही का पाळत तुम्ही प्रार्थना करत नाही माझ्यासाठी? तुम्ही केलीच पाहिजे, उपास प्रार्थना करा, कारण माझ्या जीवनातली समस्या दूर झाली पाहिजे. मी काय तुम्हाला जबरदस्ती केली होती का बाप्तिस्मा मला द्या म्हणून? तुम्ही का दिला बाप्तिस्मा? द्या मला, असे मला बऱ्याच विश्वासाने म्हटलेले. का तुम्ही आमच्यासाठी गाडी ठेवत नाही? बरोबर, मला पास्टरला आम्ही चर्चला येतोय आणि चर्चला या असं तुम्हीच म्हणता ना, चर्चला या म्हणून, आमच्यासाठी गाडी सोय करा. आक्रमण विश्वासधाऱ्यांचं असं आहे. विश्वासधाऱ्यांचं आक्रमण मी घेणार, माझी पहिली खुर्ची ठेवा, माझ्या खुर्चीवर कोणी बसता कामा नाही. विश्वासधाऱ्यांचं आक्रमण असलं आहे. तुम्ही जर दिलं नाही तुम्ही वाईट आहात. प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही, वाईट आहे परमेश्वर, असं म्हणणारे विश्वासधारी मी ऐकले. मी बाप्तिस्मा घेतलाय, मग देव का चमत्कार करत नाही? केलाच पाहिजे, मला कशाला बाप्तिस्मा दिला मग तुम्ही? असले प्रश्न विश्वासधाऱ्यांचे. पण हे सगळ्या प्रश्नांसाठी तुम्हाला मला ठेवलं गेलेलं नाही. याकोबानं झोंबी केली. माहिती तुम्हाला, ती लढाई जी होती देवासोबत आपण झोंबी करून जिंकू शकतो का? कधीच नाही जिंकू शकतो. देवासोबत झोंबी करून आपण जिंकू शकतो का? कधीच नाही. देवासोबत आपण कितीही मोठ्या ताकदीने लढलो तरी देव आपल्यावरती महाविजय करणार. तरी सुद्धा आपण त्यासोबत लढण्यासाठी देवाने आपल्याला मुभा दिली, परवानगी दिली की तुम्ही त्याच्यावर आक्रमण करू शकताय प्रार्थनेवर, तुम्ही त्याच्यावर आक्रमण करू शकताय नम्रतेचं, तुम्ही त्याच्यावर आक्रमण करू शकताय आज्ञा पालनाचं, तुम्ही त्याच्यावर आक्रमण करू शकताय प्रभू मी पवित्र जगणार आणि तुझ्यापासून प्राप्त करणार. हालेलुया. तुम्ही आक्रमण करू शकताय. प्रभू मी उपवास करत राहीन, मी पवित्र जीवन जगत राहीन, मी करत राहीन, मी चांगलं काम करत राहीन, देवासोबत तुझ्यासोबत मी प्रामाणिक राहीन, आज्ञा पालन करेन आणि मी तुझ्यासोबत प्राप्त करेन. आणि देव देणार बरोबर. हालेलुया. तुम्हाला की देवा तू दिलं नाही तर हिसकावून घेणार मी. देव म्हणेल बस, मला माहिती तुला असं लांब घ्यावेस. तुम्हाला माहिती आहे येसावानी काय केलं बरं? झोंबी. येसावानं पण झोंबी केली. माहिती तुम्हाला, येसावानं पण झोंबी केली. येसाव, बायबल सांगतं की येसाव इसाकाजवळ जाऊन रडला आणि म्हणाला एकच आशीर्वाद आहे तुमच्याजवळ, फक्त एकच आशीर्वाद आहे, मला पण आशीर्वाद द्या. म्हणाला का नाही येसाव? येसाव म्हणाला, इसाकाला जाऊन म्हणाला की एकच आशीर्वाद आहे, मला पण आशीर्वाद द्या. त्याला का दिला तुम्ही? मला पण द्या. नंतर तो रडला पण त्याला दिला गेला नाही. कारण बायबल सांगतं इसाक म्हणाला की मी तुला त्याचा बॉस करून ठेवला, मी त्याला तुझा बॉस करून ठेवलेला आहे, तो तुझ्यावर अधिकार गाजवणार आहे, तू त्याचा दास असणार आहेस. आणि हे असंच असणार, हे बदलता येत नाही. हालेलुया. हे जर बदलता येत नाही हे कोणाला ठाऊक होतं? येसावाला पण ठाऊक होतं आणि याकोबाला माहिती होतं. पण याकोबाला भांडण करायची गरज होती का देवाबरोबर?
झोंबी करण्याची गरज होती का? नाही. पण देवाबरोबर झोंबी यासाठी केली की त्याला एक आता इथून पुढे एक पवित्र जीवन जगायचं होतं. त्याला एक आध्यात्मिक जीवन जगायचं होतं. कारण देवाची तत्व त्याला समजली होती, अभिवचनं समजली होती, ज्येष्ठत्वाचा हक्क कळाला होता आणि इथून पुढे त्याचं जीवन एक आध्यात्मिक जीवन असणार होतं. तुम्ही झगडताय तर चांगल्यासाठी झगडायला शिका. जबरदस्ती करून आशीर्वाद मिळवले जात नाही. माझा बाप्तिस्मा, माझं आध्यात्मिक जीवन, लक्षात घ्या, पाळकासाठी तुम्ही देवावर विश्वास ठेवलेला नाही. चर्च बिल्डिंग मिळण्यासाठी देवावर विश्वास ठेवलेला नाही. जर कोणी तुमच्यापैकी असं असेल की मला घर मिळावं, जमीन मिळावं, जुमला मिळावा, माझं कोर्ट कचेरी, माझं व्यवस्थित व्हावं, मला आजारातून बरं व्हावं, हे सगळं तुमच्या डोक्यामध्ये सुरुवातीला होतं आणि यासाठी तुम्ही आला पण असाल. पण नंतर लक्षात घ्या, एक वेळ अशी येते की हे सगळं तुमच्या दृष्टिकोनातून शून्य व्हावं लागतं. ही एक वेळ अशी येते. कारण तत्व ज्यावेळेस समजतात ना, देवाचे तत्व समजतात ना, त्यावेळेस घर, जमीन, जुमला, जागा, पैसा, बँक बॅलन्स हे सगळं तुमच्यासाठी झिरो झालं पाहिजे. नाहीतर तुम्हाला तत्वच नाही समजलं. कारण ज्यावेळेस तुम्हाला तत्व समजतात त्यावेळेस तुम्हाला देव प्रिय वाटू लागतो. बाकी सगळं तसंच जागेवरती राहतं. हे सगळं आहे प्रभूची, पण ह्याच्यासाठी मी झगडणार नाही. मला तुझ्याजवळ राहण्यासाठी जगायचं, मला पवित्र जीवन जगायचं आहे, मला तुझ्यासोबत प्रामाणिक राहण्यासाठी जगायचं. आणि ज्यावेळेस आपण असा झगडा करतो ना, त्यावेळेस पालकाला दोष द्यायची गरज पडत नाही, त्यावेळेस बाप्तिस्माला दोष द्यायची गरज पडत नाही. बघा तोच ब्रदर आहे, तुम्हीच मला नेलं होतं. बऱ्याच लोक मला फोन करतात आणि असं सांगतात की बघा अमुक विश्वासदाराला मला असं म्हणत आहे की तुम्हीच मला बाप्तिस्मासाठी नेलं होतं, आता माझी समस्या घरी सोडवा. असं बरेच विश्वासदार आहे, मी ऐकले. आणि बऱ्याच लोकांच्या घरी जाऊन मी समजून काढलेले अशी आणि त्याला सांगितले, बाबा रे, तू माझ्यासाठी नाही देवासाठी विश्वास ठेवलाय, तुझं भलं होण्यासाठी विश्वास ठेवलाय. मी तुझ्यावर बाप्तिस्मा घेण्यासाठी जबरदस्ती केलेली नव्हती. पालकाला नंतर पश्चाताप होतो, याला बाप्तिस्मा का दिला कोणास, याला विश्वासात का आणलं कोणास ठाऊक. हा माझ्यासाठी आशीर्वादाचं कारण व्हायच्या ऐवजी डोकेदुखी झालेलं आहे. तुम्ही पालकासाठी डोकेदुखी झाला असाल तर तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात द्यायची गरज आहे. पुन्हा एकदा देवाच्या वचनाच्या अभिवचनाची गरज आहे. पुन्हा एकदा नवीनीकरण झालं पाहिजे हृदयाचं. कारण जबरदस्ती या झोंबीला झोंबी म्हणत नाही. ही आत्मिक झोंबी नाही, लक्षात घ्या. हे जगातलं भांडण आहे. जगातली लोक कोर्ट कचेऱ्या करतात, जगातली लोक जागेसाठी भांडतात, जगात लोक खुर्चीसाठी भांडतात, जगात लोक पैशासाठी भांडतात. असे म्हणणारे पण मी ऐकले. देव अशा दशमांच्या पावत्या लोकांनी जपून ठेवले होते. एवढे दान मी चर्चला दिलेले आहे, बिल्डिंग सगळी माझ्या जीवावर उभी राहिली. असे पण म्हणलेले विश्वासाने मला माहिती आहे. पण हे जगातलं भांडण आहे, हे सगळं नाही. आणि ह्या जगातल्या भांडणांचा तुमच्या आत्मिक गोष्टीमध्ये शून्य उपयोग आहे, शून्य, काहीच उपयोग होणार नाही. जर तुम्हाला आध्यात्मिकतेमध्ये पुढे जायचं तर पवित्र झोंबी करायला शिकलं पाहिजे, पवित्र आक्रमण करायला शिकलं पाहिजे. स्वर्गाला तुम्ही पवित्र वागूनच जिंकू शकताय, लक्षात घ्या. स्वर्गावर तुम्ही जोर जबरदस्ती करून स्वर्गातल्या गोष्टी काढून नाही येऊ शकत. देवापासून तुम्हाला प्राप्त करायचं आहे तर तुम्हाला पवित्र जीवन जगावं लागेल. पवित्र जगल्यानंतरच तुम्हाला प्राप्त होईल. कारण मलाकीचं पुस्तक याचा 2 आणि 3 अध्याय, 2 वचन, पहिला अध्याय 2 आणि 3 वचन वाचन बंद करा. मलाकी पहिला अध्याय 2-3 वचन. परमेश्वर म्हणतो, मी तुम्हावर प्रीती केली. तुम्ही विचारता, तू कोणत्या बाबतीत आम्हाला प्रीती केली? परमेश्वर म्हणतो, एसाव याकोबाचा भाऊ नव्हता काय? तरी मी याकोबावर प्रीती केली, एसावाचा द्वेष केला, त्याचे पर्वत उजाड केले व त्याचे बदल रानातल्या कोल्ह्यात दिले. काय म्हणतो देव? मी याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा काय केला? मी द्वेष केला. का केला असेल बरं एसावाचा द्वेष देवाने? एसाव जबरदस्तीने हिसकावून पाहत होता, पण याकोब मात्र तशा प्रकारचा नव्हता. याकोबाला ठाऊक होतं, 20 वर्षात मी तत्व शिकलोय. कुणाचं तत्व? देवाचं तत्व शिकलोय. मला अभिवचन काय असतात हे माहिती झालेलं आहे, ज्येष्ठत्वाचा हक्क काय असतं हे मला माहित झालंय आणि म्हणून ते मी मिळवणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, तुम्हाला जर ज्येष्ठत्वाचा हक्क कळाला तर देव तुमच्यावरती प्रीती करेल. हालेलुया, प्रीती करेल. देव तुम्हाला समजेल की खरं अभिवचन नेमकी काय आहे, देवापासून प्राप्त करणं नेमकं खरं काय असतं. तुमच्या बाबतीत कोणीही तुम्ही पालकाला दोष देणार नाही, तुम्हाला सुवार्थ सांगितलेल्या माणसाला तुम्ही दोष देणार नाही, तुम्हाला ज्यांनी प्राप्तीत आणलं त्याला तुम्ही दोष देणार नाही, तुम्हाला जो आध्यात्मिक गोष्टी सांगतोय शिकवतोय थोडंफार त्याला तुम्ही दोष देणार नाही. तुम्हाला की देव आणि मी आहे, माझं त्याचं रिलेशन चालू झालेलं आहे. आणि माझ्या त्याच्या रिलेशन मध्ये ना पालक आहे, ना विश्वासदार आहे, ना कुठल्या व्यक्ती आहे, कोणीच नाहीये. देवाचं माझं देवासोबत भांडण आहे आणि देवासोबत मी प्रार्थना करून देवापासून ड्रॉप केलंय. हालेलुया. मी बाप्तिस्मा देणाऱ्या माणसाला दोष देणार नाही. मी दान दिलं हे याच्या बाबतीत मी देवाला दोष देणार. मी प्रभू दिले तुला आणि तू का मला देत नाहीस असं मी म्हणणार नाही. प्रभूजी मी तुला दिले ते थोडं आहे, हालेलुया, आणि तू मला दिलेस ते भरपूर आहे, मोठ्या प्रमाणामध्ये. हालेलुया. लक्षात घ्या, देवानं तुम्हाला मला दिलेली जर गोष्टी आपण जर गिळून लागलो किंवा काढून लागलो, त्याची लिस्ट काढली तर तुम्ही कोणावर प्रीती केली
याकोबावर प्रीती केली, एसावाचा द्वेष केला. आणि म्हणून झोंबी करण्याचा जो मुद्दा आहे त्या गोष्टीवर आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे की माझं भांडण आहे प्रभूजी तुझ्यासोबत, माझं युद्ध आहे, स्वर्गावर आक्रमण माझं आहे, पण पवित्र आक्रमण आहे. हालेलुया. माझं आक्रमण हे तुला दोष देणारं आक्रमण नाही, तुला दोष देणारं नाही, स्वर्गाला दोष देणारं नाही, जगातल्या गोष्टींचा द्वेष करणार नाही, जगातल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी माझं आक्रमण नाही, तो स्वर्गाला प्राप्त करण्यासाठी पवित्र आक्रमण आहे माझं. हालेलुया. आणि ते पवित्र आक्रमण याकोबाने केलं म्हणून याकोबावर देव प्रीती करतो. मी 2-3 मुद्दे तुम्हाला सांगितले. यसावाला देवाचं तत्व समजलं नव्हतं. यसावानी ज्येष्ठत्वाचा हक्क जो आहे तो तुच्छ लेखला आणि म्हणून देव याकोबासारखं व्हायला आपल्याला सांगतो. याकोबाने ज्येष्ठत्वाचा हक्काचं महत्व जाणलं होतं, त्याने महत्व जाणून याकोबाने ज्येष्ठत्वाचा हक्कावर प्रीती केली आणि देवापासून तो प्राप्त केला. देवाची तत्व त्याला समजली आणि प्रतिफळ मिळत असून सुद्धा त्या प्रतिफळाकडे जास्त लक्ष न देता देवाच्या अभिवचनाकडे त्याने लक्ष दिलं आणि चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट देवासोबत झोंबी केली आणि तो जिंकला. प्रभू करो तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करू. या आपण डोळे बंद करूया.